कडे रीग लागते केस कापण्यासाठी, चांगली गोष्ट आहे. एक दिवस आपल्यालाही त्यांच्याकडे जाऊन ना दाढी केस करून घ्यायला लागते. फक्त सकाळीच, दुपारी बंद असते. अच्छा, पहिलं षटक टाकण्यासाठी पुन्हा एकदा नंदन विश्वकर्मा. पुन्हा एकदा आणि फलंदाज इथे बाद होतोय. संतोष मांझे यांना विनंती की त्यांनी सन्मानाने या क्रीडा मंचावर येऊन बसायचं. संतोष मांझे, आइए सर, पधारिए, तशरीफ लाइए, वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. भुवन मांझे यांचे पिताश्री आहेत. नंदन विश्वकर्मा. आणि बघा कव्हरच्या डोक्यावर मारलेला बॅकफूट पंच पाहायला मिळतो. चेंडू वेगाने जातो, कणकणी दणदणीत असा चौकार. आसिफने मारला का? आशिक उमेर. उमेर डॉन यांच्या बॅटमधून आलेला हा जबरदस्त क्वालिटी बॅकफूट पंच पाहायला मिळालाय. पुन्हा एकदा वेगाने डीप एक्स्ट्रा कोरला येतोय. विश्वनाथ जाधव याच्याकडे चेंडू येतोय. चेंडू फेक केली जाते. धावसंख्या 1-5. पहिल्या चेंडूवर थोडासा लेजी धावणारा नेहमीच, म्हणजे तो वीक पॉइंट आहे अरबाज पटेल यांचा, आणि धावबाद झालेत. पुढचा चेंडू सुरेख चेंडू, गुंगारा देतोय आसिफ शेखला. 3 चेंडू टाकून झाले. धावसंख्या आसिफ आहे का? 4 चेंडू धावा झालेले आहेत, फक्त 5. पुढचा चेंडू पुन्हा एकदा चोरटी धाव पडून काढली जाते. अतिशय सुंदर मारा, अतिशय टिचून गोलंदाजी करतायत. कसी हुई, सदी हुई, घातक, नपी तुली, और बिल्कुल दोनों बल्लेबाज को कोई मौका नहीं, बांध के रखा है. फिर से एक बार उमेर डॉन. या वेळेला मात्र पंचांचा इशारा नक्कीच येईल आमच्या दिशेने वळतायत. वाईट बॉलचा इशारा. वाईट +22. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती बरोबर 8 वर. पुढचा चेंडू. यावेळेला मात्र चेंडूला उडवलंय आणि ते गडी बाद होतोय. दुसरा गडी बाद होतोय आशिकच्या रूपाने. कलवा यांचं वैशिष्ट्य आहे धानिव संघाचं, का त्या जसं लोखंड लोहचुंबकाकडे आकर्षित होतं, तसं कलवा यांच्याकडे सुद्धा उडालेला हा झेल शक्यतो त्यांच्या हातातनं सुटत नाहीये. खेळण्यासाठी मला वाटतं आता आसिफ येतोय मैदानात. आसिफ. धावसंख्या सध्या नाजूक झालेली 2-8. पहिलं षटक संपल्याने 2 गडी प्रमुख फलंदाज बाद झालेले आहेत. आता उमेर डॉनला थोडं वॉचफुल क्रिकेट खेळावं लागेल. आसिफला त्याला तोला मोलाची साथ द्यावी लागेल.
कारण ज्या प्रकारच्या खेळाडूंचा भरणा आहे टीम धानिवकडे, विश्वनाथ जाधव, जय विश्वकर्मा, नंदन विश्वकर्मा असे एक से बढ़कर एक फलंदाज, मुकेश यादव अशी स्टार कास्ट असलेला संघ. विश्वनाथ जाधव पहिला चेंडू, व्हॉट अ शॉट, अ वंडरफुल शॉट. या चौकारानं धावसंख्या जाऊन पोचलेली आहे 12वर. थोडंसं मंद दमट वातावरण, आज दिवसभर थोडंसं सूर्यनारायणाचं दर्शन झालं नाही त्याच्यामुळे, आणि ढगाळलेलं आकाश आहे त्याच्यामुळे प्रखर लख असं उजेड पाहायला मिळत नाही. थोडंसं इनअप लाईट जर दिवसभरात ना एकदा सूर्यदर्शन झालं आणि तोही भाग्यवान विजेता चंद्रकांत मांढरे यांना. आणि वा, चेंडूला टोलवलं जात आहे आणि पुन्हा एकदा जबरदस्त झेल कलवा यांनी जमिनीवर लोळण गाळत काही इंचावरनं चेंडूला आपल्या हातात अलगद पकडलाय. अप्रतिम झेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये मापोली टीम, मापोलीची पडझड सुरू झालेली आहे. 3 गडी बाद झालेले आहेत. नवीन फलंदाज आकाश, अरबाज बाद झालाय, उमेरडॉन बाद झालाय, आसिक बाद झाला काय, आसिक आणि आसिफ खेळतोय. आसिफ बाद झालाय, आसिक बाद झाला आणि अरबाज बाद झाला आणि उमेरडॉन अजून मैदानात आहेत. उमेर बाद झाला ना, मी तेच सांगतो. वेगवान मारा, निर्धाव चेंडू आणि फलंदाज पुन्हा एकदा विकेट पडते. आणि आता आल्या नवीन फलंदाज सुद्धा बाद झालाय. कुठला? आकाश बाद झालाय. मापोलीची पड़जड़, मापोली के तंबू में घबराहट, गहरा सन्नाटा, गहरी खामोशी. दोन चेंडूवर 2 गडी बाद केलेत. पहिल्या चेंडू चौकार, त्यानंतर मात्र लगातार 2 चेंडू 2 गडी बाद केलेत आणि विकेटची हॅट्रिक करतो की काय बघूया. वेगवान मारा, निर्धाव चेंडू. धाव संख्या फक्त 12 आणि गडी बाद झाले 4. 4 बाद 12. वेगवान मारा, निर्धाव चेंडू. पुढचा चेंडू. आणि चेंडू जातो वन बाउंसने दन करी चौकार. चौकारानं धाव संख्या 4 बाद 16 आणि षटक संपलं इथं. 8 डावात 2 गडी बाद केलेत विश्वनाथने. आता शेवटचा हाणामारीचं स्लॉगवरचं निर्णायक षटक टाकण्यासाठी कुठला गोलंदाज येतोय बघूया. बहुधा जय विश्वकर्मा.
पहिला चेंडू आणि फलंदाज बाद होतोय. पाच बाद 16. विश्वकर्मा यांचा पुढचा चेंडू निर्धाव चेंडू पडतोय. आतापर्यंत टीम महापोली संघाकडनं दणकेबाद फलंदाजी पाहायला मिळत होती. या वेळेला मात्र त्यांच्या फलंदाजांनी अक्षरशः नांग्या टाकलेल्या आहेत. एका धावेने धाव संख्या जाऊन पुरली 5 बाद 17. अजूनही 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 3 चेंडूमध्ये किमान 15-20 धावा जर आल्या तर एक आव्हानात्मक, सन्मानजनक आणि संघर्षशील मॅच आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. राईट आर्म राऊंड द विकेट. या 2 धावांनी धाव संख्या जाऊन पोहोचली 19. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा जय विश्वकर्मा पंचांच्या उजवीकडनं अर्थात राईट आर्म राऊंड द विकेट. यावेळेला मात्र चेंडू निर्धाव पडतोय. शेवटचा चेंडू शेवटच्या षटकातला. या चेंडूवर बघूया षटकार येतोय, चौकार येतोय, निर्धाव पडतोय, वाईट बॉल पडतोय की गडी बाद होतोय. तिसऱ्या धावेला गडी बाद होतोय. धाव संख्या झाल्या 21. जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. 18 चेंडू आणि 22 धावा. हो 22 धावा. या 22 धावांचा पाठलाग करताना मापोलीचा संघ कशा प्रकारची रणनीती आखतोय, किती कंजूसगिरी गोलंदाजी करतोय. आणि ही कंजूस गोलंदाजी खरोखर कंजूस आहे की त्याच्यावर लयलूट करतायत जय विश्वकर्मा आणि विश्वनाथ जाधव. शेवटचा सामना आजच्या दिवसातला. करू का फिनिश? चला, टीम मापोली वेळेबद्दल आम्हाला सहकार्य करायचं आहे. कुठल्या प्रकारे वेळेचं भान ठेवायचं. सूर्य मावळतीला गेलेला आहे. तसंही आज दिवसभर कुंद वातावरण आहे, दमट वातावरण आहे. सूर्यनारायणाचं दर्शन झालं नाही, ढगाळ वातावरण असल्यामुळे. फक्त आजच्या दिवसामध्ये एकदा दर्शन झालं काही क्षणासाठी. चंद्रकांत मांढरे यांच्याकडे जेव्हा झेल उडला, चंद्रकांत पांढरे यांनाच फक्त आज दिवसभरात सूर्यनारायण दर्शन दिलेलं आहे. म्हणजे खऱ्या अर्थाने ते सूर्य भक्त आहेत. आजचा दिवस खऱ्या अर्थाने त्यांनी सुट्टीचा मनमुराद आनंद लुटलेला आहे. त्यांच्यासोबत मंगेश आहेत. मंगेश त्यांचे परम मित्र. दोघांनी भरपूर आनंद लुटलेला आहे. संध्याकाळी तर कशा प्रकारे एन्जॉय करायची याचंही प्लॅनिंग केलेलं आहे. मुकेश चातुर्य यांना संपूर्ण आयोजकांच्या वतीनं विनंती करण्यात येते की उद्या शेवटचा दिवस आहे. उद्याही आपली उपस्थिती वंदनीय, प्रार्थनीय आहे. जरी रविवार असला तरी
यू मस्ट वेलकम. उद्या आलंच पाहिजे तुम्ही. हा, उद्या आलंच पाहिजे. दिवसभर थांबायचं आहे. आपली सगळी व्यवस्था केली जाईल मंडळाकडनं. सुजित पाटील यांच्याकडनं आपली सगळी व्यवस्था, रविवार असल्यामुळे त्याचंही भान सुजित पाटील ठेवणार आहेत. आपल्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतील त्या पूर्ण केल्या जातील. अजय पाटील झिडके यांना विनंती आहे की त्यांनी सन्मानाने क्रीडा मंचकावर यायचं आहे. अजय पाटील, मॅन फ्रॉम झिडके. इन द एरिया हवेतल्या हवेत सूर मारलाय. जॉन्टी रोड सारखा आहे. मुस्कटलाय किती तो उपरलाय तर आसिफ. ओ हो 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 हो, हेलिकॉप्टर आणि षटकार. खोदून काढलाय चेंडू, खोदून. आजच्या दिवसामध्ये पहिला असा चमत्कारिक फटका, अविश्वसनीय फटका यतीन पॅटीने विश्वनाथला मारला होता आणि त्याच्या तोडीतला त्याच दर्जातला फटका आता पाहायला मिळाला विश्वनाथ यांच्या बॅटमधनं. सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू. पंधरा चेंडू 14 धावा. राईट आर्म हवा. आणि विश्वनाथ बाद होत आहे. आसिफने षटकार मारल्यानंतर मात्र फार काळ आनंद भोगू दिला नाही आणि लगेच त्याचा बदला घेतलाय, वचपा घेतलाय, सूड घेतलाय आणि विश्वनाथला तंबूच्या दिशेने जाण्याचा आदेश दिलाय. अक्षरशः त्याला समजलेल पण इथे त्या कॅच घेतलाय त्यांनी. इथं अबीट कलवा कलवा हा धोडीपाडा धोडीपाडा आणि लय वाईट कॅच भारी घेतलाय त्यांनी पण जबरदस्त उचललाय तो. पुढचा चेंडू. सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू. कसी हुई सदी हुई नपी तुली, चिवट तिखट मारा, अगदी मारवाड्याला लाजवेल अशा प्रकारची कंजूस गोलंदाजी करतोय. पहिल्या चेंडू 2, दुसऱ्या चेंडू षटकार, तिसरा डॉट, चौथा डॉट म्हणजे विकेट, 5वा डॉट. पुढचा चेंडू. एक धाव पळून काढली जाते. शेवटच्या चेंडू. पहिलं षटक, चांगलं षटक मी नक्कीच म्हणेन. जरी षटकार आला तरी त्याच्यानंतर त्याने चांगलं कमबॅक केलेलं आहे. 4 चेंडूमध्ये पूर्वरित फक्त 1 धाव दिली आणि एक महत्त्वाचा फलंदाज विश्वनाथला बाद केलाय. 9 धावा झालेले. जिंकण्यासाठी अजूनही 12 चेंडू आणि 13 धावा. दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय आसिफ. आसिफ के बाद आसिफ.
जादूमयी गोलंदाजीसाठी विख्यात असलेला फलंदाज. स्ट्रायकरला फलंदाज आहे तो नंदन विश्वकर्मा. राईट आर्म ओव्हर. आणि चेंडू जातोय चौकारासाठी. काय पंच काय षटकार. अकरा चेंडू 7 धावा. पुढचा चेंडू. आणि चेंडू जातोय दणदण करीत चौकाराने. तिथे असलेल्या क्षेत्ररक्षकालाही चेंडू अडवता अशक्य झालं. जिंकण्यासाठी अजून 3 धावांची गरज. राईट आर्म ओव्हर. आणि गडी बाद होतो इथे. हा सामना जर धानिवचा संघ क्वालिफाय झाला, जिंकला, तर बल्ली पांडव खुश होतील. बल्ली पांडव आलेत काय? बल्लू पांडव थोडेसे तपावर बसलेले, तोडगा चालू आहे त्यांचा संघ जिंकावा म्हणून. येताना जोडीला भगत घेऊनच आलेले आहेत. हा तेच ना, बल्ली बालू बालू. मंगेश यादव. पुन्हा एकदा आशिक. राईट आर्म राऊंड. डिक्लर झोन मध्ये चेंडू जातो एका धावेसाठी. जिंकण्यासाठी अजूनही 2 धावांची गरज ना. राईट आर्म राऊंड विकेट. आशिक यांचा पुढचा चेंडू. सुरेख चेंडू आणि फलंदाज बाद होतो इथे. फलंदाजीसाठी येतोय लिटिल मास्टर कलवा. एक जमाना होता कलवा हा धानिवच्या प्रमुख खेळाडूंच्या बॅटी सांभाळायला असायचा. आज मात्र तो संघाचा प्रमुख तारणहार बनलाय. निर्धाव चेंडू. एक जमान्यामध्ये संपूर्ण संघाचा 12 मॅन आणि संपूर्ण बॅटी बाकीला सगळं लवाजमा सांभाळणारा कलवा आज टीमचा प्रमुख खेळाडू झालेला आहे. जसा गाडीला पोचा मारणारा तो काय त्याचं नाव IPL मधला तो सिंग लेफ्टी IPL मधला तो काय त्याचं नाव सिंग रिंकू सिंग. गाडीला पोचा मारणारा रिंकू सिंग क्रिकेटवरची श्रद्धा कमी झाली नाही आणि शेवटी आज तो आंतरराष्ट्रीय दर्जाचा खेळाडू झालाय. यशस्वी जयस्वाल पाणीपुरी विकायचा. आणि फलंदाज बाद. कलवा बाद होतोय.
आता नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय. काय रे, काय नाव? प्रतीक. 5 मध्ये 1 धाव. राईट आमोवा. आणि चौकाराचा विजयी फटका. चौकार. या विजयाने टीम धानीव ही पात्रता फेरी गाठलेली आहे. दोन्ही संघांचं अभिनंदन. टीम मापोली आले, आपला सर्वकष जोरदार खेळ दाखवला. दुर्दैवानं आपल्याला पराभूत व्हावं लागलं. पराभवाने खचून जाऊ नका, विजयाने हुरळून जाऊ नका. आपण आलात, या स्पर्धेमध्ये सहभाग झालात, आमच्या स्पर्धेची शोभा वाढवली, त्याबद्दल आयोजकांच्या वतीने हार्दिक स्वागत. जय विश्वकर्मा आणि